तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे: कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदीने मळवलेली लिंगे आहेत? खालीलपैकी कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदीने मळवलेली लिंगे आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगामध्ये विद्यार्थ्यांनो 3 चांदीने मळवलेली लिंगे स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो? लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मताधिकार हा जो आहे लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. पुढचा प्रश्न पाहूया. शहरांमध्ये प्रदूषण वाढवण्याचा खालीलपैकी कोणता अवयव जबाबदार आहे ते सांगायचं आहे. शहरामध्ये प्रदूषण वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू जबाबदार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीरामध्ये प्रदूषण वाढवण्यास अत्यंत जबाबदार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील लोकांच्या राहणीमानावरून खालीलपैकी काय कळत असते? देशातील लोकांच्या राहणीमानावरून खालीलपैकी काय समजता असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. देशाचे दरडोई उत्पन्न देशातील लोकांच्या राहणीमानावरून ठरत असते किंवा कळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. 358 भारतातील कोणत्या राज्यातील तालुक्यांची संख्या आहे? 358 ही भारतातील कोणत्या राज्यातील तालुक्यांची संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये 358 एवढी तालुक्यांची संख्या स्थित आहे. विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला कंपनीचे संस्थापक अलक पांडे सरांनी आपल्या महाराष्ट्रातील MPSCची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे बॅचेस घेऊन आलेले आहेत. या ऑल बॅचेसमध्ये आपल्याला अशा खूपच साऱ्या महत्त्वाच्या बॅचेस मिळणार आहेत. या बॅचेसमध्ये आपण नक्कीच एनरोल करू शकता. यामध्ये आपल्याला डेमो व्हिडिओ देखील पाहावयास मिळणार आहेत आणि तसेच अलीकडेच 2 ते 3 दिवसानंतर आपल्यासमोर एक बॅचेस अपकमिंगमध्ये घेऊन येणार आहेत. ज्या बॅचेसचं नाव आहे सक्षम राज्यसेवा बॅच. ही बॅच जी आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी 15 जून पासून चालू झालेली आहे. तर लगेचच्या लगेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांनी या बॅचेसमध्ये आताच जाऊन एनरोल करायचं आहे. तर या बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि बॅचेसवर 1000 रुपयाचे डिस्काउंट मिळवण्यासाठी या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जो कोड दिलेला आहे तो नक्कीच टाकायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना कोणत्या कारणास्तव वाढत असते? वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना खालीलपैकी कोणत्या कारणास्तव वाढते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गुरुत्वाकर्षण या कारणास्तव वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना वाढते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हटले जात असते? पावसावर जी शेती अवलंबून असते त्यास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोरडवाहू शेती असे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमात्र असा ग्रह आहे ज्या ठिकाणी सजीव सृष्टी अवेलेबल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? पश्चिम व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मुंबई हे जे ठिकाण आहे मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष हे सर्व प्रकारचे भारत एक राष्ट्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवर एकूण किती महासागराचा समावेश झालेला आहे? संपूर्ण पृथ्वीवर एकूण किती महासागरांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील. एकूण 5 महासागराचा समावेश पृथ्वीवर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वीरानाट्यम हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? वीरानाट्यम नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 2 राहील. आंध्र प्रदेश राज्याचा जो आहे वीरानाट्यम नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गंगा या प्रसिद्ध नदीचा उगम खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ते सांगायचं आहे? गंगा या प्रसिद्ध नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. गंगा नदीचे उगमस्थान जे आहे गंगोत्री हे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान एकूण किती सेल्सिअसचे असते ते सांगायचं आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान एकूण किती डिग्री सेल्सिअस असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 5500 डिग्री सेल्सिअसचे आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान असते. पुढच्यापासून पाहूया. कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी भद्रावती या ठिकाणी जे आहे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. युद्ध साहित्य निर्मितीच्या वस्तूसाठी प्रसिद्ध असलेला कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले भद्रावती ठिकाण स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. पुढच्यापासून पाहूया. कोणत्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1 रुपयाच्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते. पुढच्यापासून पाहूया. कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी कोणते फळ खाल्ले पाहिजे? कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी खालीलपैकी कोणते फळ खाल्ले पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केळी हे फळ कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी खाल्ले पाहिजे. पुढच्यापासून पाहूया. भारतातील कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वात कमी सदस्य आहेत? भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तेलंगणा या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्याचा समावेश आहे. पुढच्यापासून पाहूया. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली होती? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्राह्मण कुटुंबामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे. 5 उपमुख्यमंत्री असणारे एकमेव राज्य भारतातील कोणते आहे? 5 उपमुख्यमंत्री असलेले भारतातील एकमेव राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. आंध्र प्रदेश राज्याला एकूण 5 उपमुख्यमंत्री आहेत. पुढच्यापासून पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आहे. पुढच्यापासून पाहूया. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? अन्नपदार्थाची ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. कॅलरीच्या परिमाणामध्ये अन्नपदार्थाची ऊर्जा मोजली जाते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी बहिष्कृत भारतीय वृत्तपत्रावर कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते? बहिष्कृत भारत वृत्तपत्रावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. हत्ती या प्राण्याचे जे चिन्ह आहे बहिष्कृत भारत वृत्तपत्रावर होते. पुढच्यापासून पाहूया. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार संसदेने किंवा संविधानाने कोणालाही नाही दिलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. नीतिधर्माचा अवकोश असे खालीलपैकी कोणत्या ग्रंथास म्हटले जाते? नीतिधर्माचा अवकोश खालीलपैकी कोणत्या ग्रंथाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला नीतिधर्माचा अवकोश म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. भारतीय राष्ट्रपतीच्या कार्यालयीन कामासाठी कोणकोणते प्रवास मोफत असतात ते सांगायचं आहे. राष्ट्रपतींच्या कार्यालयीन कामासाठी खालीलपैकी कोणकोणते प्रवास मोफत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. देशी तसेच विदेशी कार्यालयीन कामासाठी त्यांना मोफत प्रवास दिले जात असतात. पुढच्यापासून पाहूया. 1 एकरमध्ये एकूण किती गुंठे समाविष्ट असतात?
1 एकर जमिनीमध्ये एकूण किती गुंठ्यांचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 40 गुंठ्यांचा समावेश 1 एकर जमिनीमध्ये झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी राष्ट्रगीतामध्ये जय हा शब्द एकूण किती वेळा आलेला आहे? भारतीय राष्ट्रगीत जनगण मनमध्ये जय हा शब्द एकूण किती वेळेस आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील जय हा शब्द राष्ट्रगीतामध्ये एकूण 9 वेळेस आलेला आहे. जय जगत ही प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिली होती? जय जगत ही प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विनोबा भावे यांनी जे आहे जय जगत ही घोषणा दिलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा सन्मान प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीतील एकूण किती समित्यांचे सदस्य होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीतील एकूण किती समित्यांचे सदस्य होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील एकूण 6 घटना समितीतील समित्यांचे सदस्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या स्थित आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील दरकेसा टेकड्या जे आहे ईशान्य सीमेलगत स्थित झालेल्या किंवा पसरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लिहिण्यात आलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे भारतीय राष्ट्रगीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करत असतो? भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग खालीलपैकी काय सुचवतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहील शांतता आणि सत्य. शांतता आणि सत्य भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग सूचित करत असतो. लाख शेती सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणती झाडे उपयुक्त असतात? लाख शेती सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणते झाडे उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील बोराची झाडे तसेच पळसाची झाडे जे आहे लाख शेती सुरू करण्यास उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेश राज्यातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे? आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विशाखापट्टणम ज्यामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश झाला. ही सिटी आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी कोणत्या शहरास म्हटले जाते? भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास ओळखले जाते? अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो सेवा क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संसद वर्षातून किती अधिवेशने घेणे हे बंधनकारक असते ते सांगायचं आहे. भारतीय संसदेचे वर्षातून एकूण किती अधिवेशने घेणे बंधनकारक आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील भारतीय संसदेची वर्षातून 2 अधिवेशने घेणे बंधनकारक असते. पुढचा प्रश्न पाहूया. उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून किती महिन्यापर्यंत राहू शकतात ते सांगायचं आहे. उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून एकूण किती महिन्यापर्यंत राहू शकतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक राहील 6 महिन्यापर्यंत उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून पदावर राहू शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी काय केले होते? पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी खालीलपैकी काय केले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील आंतरविवाहास मान्यता जे आहे पूर्ण जातीभेद मिटावा म्हणून शाहू महाराजांनी दिलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. DNA ला मराठीमध्ये काय म्हटले जात असते? DNA ला मराठीमध्ये खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील प्रधान रेणू असे DNA ला मराठीमध्ये संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणकोणते हे आम्लाचे सर्व प्रकार आहेत? खालीलपैकी कोणकोणते आम्लाचे प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील स्टिअरिक टार्टरिक तसेच सायट्रिक हे सर्व आम्लांचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आउटू ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. आउटू ग्रंथीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 राहील थायरॉइड असे जे आहे आउटू ग्रंथीला दुसऱ्या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. हुजूर साहेब हा गुरुद्वारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील नांदेड जिल्ह्यामध्ये
हुजूर साहेब गुरुद्वारा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिंकोना झाडाच्या सालीपासून कशाचे औषध बनवले जात असते? सिंकोना झाडाच्या सालीपासून खालीलपैकी कशाचे औषध बनवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिवतापीचे औषध सिंकोना झाडाच्या सालीपासून तयार होत असते. तर विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला कंपनीने जे आपल्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त बॅचेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप शिक्षक शिकवणार आहेत. त्या बॅचेसमध्ये नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एनरोल करायचं आहे, कारण ही संधी आपण मिस नाही करायची आहे. ही आपल्या एक सक्सेसची पायरी आहे असल्या कारणास्तव. तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या बॅचेसचा दिलेला आहे. नक्कीच एनरोल करायचा आहे. 1000 रुपयाचे डिस्काउंट घेण्यासाठी जो डिस्क्रिप्शनमध्ये माझा कोड दिलेला आहे तो विकत घेते वेळेस बॅचेसला टाकायचा आहे. 1000 रुपयाचे डिस्काउंट लगेच दिले जाईल. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर